हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या या चौथ्या दिवसामध्ये. आय होप आवाज क्लिअर असेल सर्वांना. जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. येस, पीपल आर स्टील जॉईनिंग. ओके, सो हाऊ वॉज युअर लास्ट 3 days एक्सपिरियन्स? कॅन यू जस्ट टेल मी हाऊ वॉज द लास्ट 3 days एक्सपिरियन्स? हु वॉन्ट टू शेअर? एक दोन शेअर घेऊ आपण. मागच्या 3 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. ओके, चॅट बॉक्समध्ये नका सांगू, अनम्यूट करून सांगा. येस, एनीवन वॉन्ट्स टू शेअर? काही फरक वाटला? जसं की उदाहरणार्थ सांगतो मी काय काय होते. बऱ्याचदा सांगतो मी मागच्या बॅचमध्ये काय झालेलं आहे. शांत झोप लागत आहे मला 3 दिवस झाले. सकाळी मला उठायचं असते तर मी लवकर उठायला लागलो. बरेच लोक अशी आहेत की ते सांगतात की उशिरा उठायची सवय होती मला, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता. पण क्लास चालू झाला तेव्हापासून मी लवकर उठायला लागलो. लवकर म्हणजे 6 वाजता, 5 वाजता, वॉट एव्हर जे काय. सो तेही लवकरच झालं ना 9 वाजतासाठी. सो असे काही एक्सपिरियन्स आले का, किंवा घरात काही झालं किंवा बाहेर काही झालं आणि आपण शांत राहिलो त्यावेळेस किंवा रिॲक्ट झालो नाही? ओके, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज गाईज. जेवढे लोक आहेत प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज. काइंडली पोस्ट द मेसेज इन अनदर ग्रुप्स. ओके, सो एनी शेअर फ्रॉम यू, एनी different experience you got in last 2 3 days 4 days? नाही? वर्षा मॅडम, काही बोलायचं तुम्हाला? एक्सपिरियन्स तर आलेले आहेत 100%, आय नो दॅट. फक्त असं आहे की आपण शेअर करू शकतो की नाही ते मुद्दा आहे. वैभव सर, वैभव शिंपी. येस, बोलकं करावं लागते बऱ्याचदा, नाही का? येस, बोला सर, वैभव सर बोला तर तुम्ही. तसं एक्सपिरियन्स मला थोडा थोडासा आहे. हम्म. कॉन्सन्ट्रेशन वगैरे जे आहे त्यामध्ये फरक आहे थोडा. पण अजून हम्म. पूर्ण फुल कॉन्सन्ट्रेशन करत अजून शक्य झालं नाही. कदाचित माझे जे एफर्ट्स आहेत ते थोडे कमी पडतात आहेत. माझे शिफ्ट हम्म. टायमिंग जो आहे त्या हिशोबाने. आता मला ऑफिसला थोड्या वेळ जायचंय. तर बस आपलं सेशन अटेंड करून मग परत निघायचंय. किती वाजता असते तुमचं शिफ्ट टायमिंग? 10ची शिफ्ट असते माझी. 10 दहा ते ते किती? सकाळी रिलीव्हर तोपर्यंत येत नाही, 9 साडे 9 पर्यंत राहते मी. मी 3 वर्ष नाईट शिफ्ट केली आहे. सो माझा टायमिंग होता सायंकाळी 5 ते रात्री 3. हो. म्हणजे घरी येताना 3 वाजायचे. त्यानंतर घरी आल्यावर मी 5 वाजताचं मेडिटेशन करायचो. हम्म. तर माझं मेडिटेशन जे आहे ना, तर मी तर संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान करून घेतो. किंवा मग सकाळी माझी मॉर्निंग शिफ्ट जेव्हा असेल त्यावेळेला सकाळी 5 ते 7 या दरम्यान करतो मी. गुड तर गुड, आपण ठीक आहे. आपण जी माहिती ह्या ठिकाणी दिली ती याच्यामध्ये पण खूप सारं नवीन मला बघायला भेटलं. काल आपण चक्राची माहिती जी बघितली आणि त्याच्या हम्म. अनबॅलन्समुळे होणारे प्रॉब्लेम काय असतात याची नवीन माहिती मला मिळाली. तर आपण त्याच्यावर अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतो, म्हणजे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. येस येस येस, थँक्यू फॉर शेअरिंग. थँक्यू वैभवजी. प्रिया मॅडम, प्रिया. येस प्रिया हॅलो. मॅडम. येस, बोला. हॅलो. सर, मी आता हा तुमचा फर्स्ट टाइम जॉईन केलाय रेकीचा. मला त्याबद्दल तेवढी माहिती नाहीये, पण छान वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय. माझी ऍक्च्युली एक फ्रेंड आहे, तिच्या म्हणण्यानुसार मी हा क्लास जॉईन केला होता. म्हणजे रेकी बद्दल मला तिच्याकडूनच कळालं होतं. तर तिनं रेकी हम्म. लेवल 1चा क्लास केलेला आहे. मी जेव्हा हम्म. तुमचा एक्सपिरियन्स सांगितला तिला, तर ती पण म्हणली की माझा फर्स्ट टाइम जो क्लास केलेला आहे तो एवढा विशेष झाला नव्हता कुठल्या तरी कारणामुळे. पण तिचं ते अटुनमेंट जे असतं ते झालेलं आहे. हम्म. की तुमचा क्लास पण ती जॉईन करू शकते का? म्हणजे म्हणजे हो, क्लास तुम्ही किती वेळा अटेंड करू शकता, क्लासचं काही अडचण नाही आहे. अटेन्डमेंट फक्त पुन्हा होत नाही, ठीक आहे. बाकी तुम्ही क्लास किती वेळा अटेंड करा, नवीन गोष्टी शिकायला मिळत आहे तुम्हाला, है ना? ओके. मग ते तुम्ही अटुनमेंट जे शिकले असतं पाहिजे ते ना. परत परत नाही करता का? परत नाही देत. ओके. मग तिला हा, म्हणते परत फक्त नाही. क्लास जॉईन क्लास अटेंड करू म्हणजे शकता. येस, क्लास अटेंड करू शकता. पॉझिटिव्हिटी मिळण्यासाठी वगैरे कर म्हणून असं एक तिला शंभर सांगितलं. टक्के क्लास अटेंड करू शकता तुम्ही किती वेळा. आम्ही स्वतःच सांगतो की तुम्ही पुन्हा पुन्हा, तुम्हाला जर क्लॅरिटी नाही आली तर तुम्ही पुन्हा पुन्हा येऊ शकता. क्लास फ्री आहे. दर सोमवारी क्लास चालू होतो आपला. एखादं पुस्तक आपण वाचलं, असं आहे का मग आयुष्यात डबल पुन्हा वाचत नाही का आपण ते?
बरोबर. तर वाचतो ना. मग पण अटेन्डमेंट का परत करता येत नाही? म्हणजे त्याचे काही स्पेसिफिक कारण आहे, ते या लेवलमध्ये नाही सांगू शकत. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ओके. सेकंड थर्ड लेवलला याल तेव्हा सांगू. ओके. ओके. या क्लासमध्ये नाही सांगू शकत. हम्म? ठीक आहे. चालेल त्याचे सर. काही थँक्यू. स्पेसिफिक कारण असतात. येस. हा, वैभव पाटील सर, बोला. लास्ट. हा. आवाज येतोय? येस येस, बोला. हा सागर सर, मी एक टॅरो ट्रेडर आहे. सो गुड. मला खूप अजून आयडियाज येत आहेत नवीन नवीन, की म्हणजे तुमच्या ह्याच्यातून सेशन मधून, आणि इंट्युशन्स माझ्या अजून क्लिअर होत आहेत. गुड गुड गुड. मेडिटेशनच्या वेळेला म्हणजे मी मेडिटेशन करतोय डेली, बट त्यातून अजून माझी क्लॅरिटी येत चालली आहे, आणि नवीन आयडिया किंवा कार्ड मला कशा अजून एक्सप्लेन करता येतील ते पण मला इंट्युशन येत. व्हेरी नाईस. किती लोकांची रिडिंग केली तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत 15-20 लोकांचे केले रेडी. गुड गुड. व्हेरी नाईस. चांगला आहे. गुड. या प्रोग्राम मधून तुम्हाला अजून काही आयडियाज मिळतील, तुम्हाला एक्सप्लेन जास्त चांगल्या प्रकारे करता येईल, है ना, कार्ड. आणि आम्ही पण टॅरो कार्डचा प्रोग्राम घेतो, तो पण फ्री असतो, तर तो कधी अटेंड करा तुम्ही. अच्छा. म्हणजे अजून केला नाही आम्ही चालू. वी आर जस्ट थिंकिंग टू स्टार्ट फर्स्ट बॅच. Sure. ते फ्रीच असेल, तर ते ते असली तेव्हा या तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून आयडिया मिळतील. ठीक आहे. आणि रेकीचा वापर जरूर. तुम्ही करू शकता टॅरो कार्ड मध्ये सुद्धा. जेव्हा तुम्ही येस. रेमेडीज सांगता, जेव्हा तुम्ही काही बाकीच्या गोष्टी सांगता, तेव्हा वापर करू शकता याचा भरपूर. सो ऑब्व्हियसली जर करेक्ट. का तुम्ही काल हा, सॉरी बोला. नाही, तुम्ही टॅरो कार्ड करता तर तुम्ही रेकी केलं पाहिजे, असं म्हणणं आहे मला. तुम्हाला हेल्प होईल तिकडे दोन्ही गोष्टीला हे करायला. करेक्ट. हम्म, कालच्या जे सेशन होतं चक्राचं, त्याच्यातून अजून मला आयडिया येत गेले, की म्हणजे आपण चक्रा रिलेटेड काय आपण सांगू शकतो, किंवा हम्म. कार्ड थ्रू आपण काय अजून एक्सप्लेन करू शकतो. दॅट वॉज अ बेसिक. हा, काल जे तुम्हाला हम्म. सांगितलं ते बेसिक आहे. पुढे पुढे अजून त्याला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करत जातो आम्ही. थँक्यू ठीक आहे. फॉर शेअरिंग. ओके, थँक्यू. थँक्यू. येस. सो वेलकम एव्हरीवन. वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या डे 4 मध्ये. ओके. सो आजचा आपण डे 4 चालू करू. आजचा जो विषय आहे तो तुम्हाला ऑलरेडी दिसला असेल. इकडे दिसतो का माझ्या बाजूला? इकडे. आजचा विषय आहे एनर्जी. ओके. दॅट्स वाय हे पोस्टर लावलेलं आहे मी, एनर्जी. ठीक आहे ना, हा विषय आहे आजचा. एनर्जी काय आहे? आपण एनर्जी शिकत आहोत मागच्या 3 दिवसापासून. ऍक्च्युली हा जो क्लास तुम्ही ज्या क्लासमध्ये बसले आहात, हा क्लास 6 दिवसाचा असतो. बट वेळेअभावी यावेळेस हा क्लास 5च दिवसाचा होत आहे. म्हणजे कंटेंट तेवढंच आम्ही डिलिव्हर करत आहोत, फक्त ते 5 दिवसात करत आहोत. म्हणून तुमचा क्लास जो आहे दररोज 15-20 मिनिटं एक्स्ट्रा होतो. सो 6व्या दिवसाचं कंटेंट आम्ही तिकडे ऍडजस्ट करत आहोत. ठीक आहे. तर आजचा विषय हा आहे जो तुम्हाला दिसत आहे ना इकडे, एनर्जी. काय वाटते तुम्हाला एनर्जी म्हणजे? चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं, तुमच्या मनात काय आहे? एनर्जीचा अर्थ काय आहे? व्हॉट इज एनर्जी अकॉर्डिंग टू यू? तुमच्या मते एनर्जी म्हणजे काय? व्हॉट इज एनर्जी? टाईप इन द चॅट बॉक्स. पॉवर. ओके. अजून? एनर्जी म्हणजे पॉवर. ठीक आहे. मोटिवेशन. ओके. अजून? द्या, जे तुम्हाला सुचते ते लिहा, काही हरकत नाही. एनर्जी म्हणजे शक्ती असं लिहिलं तरी चालते, तुम्ही ऊर्जा लिहिलं तरी चालते, ऑरा. ठीक आहे. ओके. उत्साह, काहीतरी लिहिलं पाहिजे. लिहा. येस. ऊर्जा. अजून? इन्क्रीज थिंग्स लेवल. ठीक आहे. ओके. अजून? कॉस्मिक एनर्जी, कुंडलिनी. ओके. तुमच्यापर्यंत येणारे चांगले वाईट व्हायब्रेशन्स. व्हेरी गुड. ओके. व्हेरी गुड. जवळ आले तुम्ही. पॉवर ऑफ माइंड. ओके. पॉवर. ठीक आहे. गुड. तुम्ही सर्वांनी योग्य उत्तरं दिलेली आहेत, म्हणजे असं काही चुकीचं उत्तर नाही कोणाचं. जवळपास तुम्ही सगळे लोक आहातच त्याच्या. ठीक आहे. एनर्जी म्हणजे व्हायब्रेशन्स. सोप्या भाषेमध्ये एका वाक्यात एनर्जी म्हणजे काय? व्हायब्रेशन. एनर्जी तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये एनर्जी असते, पण त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी जास्त असते. कधी आपण हाय एनर्जी मध्ये ऑपरेट करत असतो, कधी आपण लो एनर्जी मध्ये ऑपरेट करत असतो. लो एनर्जी मध्ये कधी आहोत आपण? जेव्हा आपल्याला काही करण्याचा मूड होत नाही, किंवा जेव्हा आपली तब्येत वगैरे खराब असते बघा, तेव्हा आपण लो एनर्जी मध्ये असतो. राईट. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की जे छोटं बाळ असते, त्याला जर कुठं घेऊन गेले तुम्ही, त्याच्या घरी आल्यावर नजर काढतात की नाही? येस नो?
काढतात का नजर? ते नजर काढताना 7 वेळा का बरं फिरवतात हा विचार केला का तुम्ही कधी? किती वेळा फिरवतात? तुमच्याकडे किती वेळा फिरवतात? आमच्याकडे तर 7 वेळा फिरवतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक जॉईन झाले ना. तुमच्याकडे किती वेळा फिरवतात? 7 वेळा ना. का बरं? कारण 7 चक्राज, दॅट्स वाय 7 वेळा. सो ते काय असते? ते का बरं करतात? कारण की खूप साऱ्या एनर्जीशी त्याचा कॉन्टॅक्ट आला, बरोबर आहे. आणि ऍज अ किड तो त्या एनर्जीज झेलू शकणार की नाही, त्यामुळे ते एक नजर काढतात बऱ्याच वेळा. ठीक आहे ना. सो सांगायचं हे आहे की एनर्जी म्हणजे काय? व्हायब्रेशन्स जे आपण इकडे तिकडे आसपास बघतो, स्वतःमध्ये बघतो, ते व्हायब्रेशन्स, त्याला एनर्जी म्हणतात. म्हणजे एक फार मोठे सायंटिस्ट होते, ओके, कुठल्या तरी देशाचे. त्यांचं नाव होतं निकोला टेस्ला. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर का एनर्जीला समजून घ्यायचं असेल तर पहिले तुम्हाला व्हायब्रेशन समजावे लागतील, तर तुम्ही एनर्जीला समजू शकाल. ओके. आपल्या आसपास जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहेत. ते आपल्याला दिसत नाही आपल्या डोळ्यांनी. तुम्ही जर मायक्रोस्कोप घेऊन बघितलं, पाण्यामध्ये जर का तो मायक्रोस्कोप टाकला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी दिसेल. ते काय आहे? एनर्जी आहे. मी साधा एक उदाहरण देतो नेहमी आणि तुम्हाला मायक्रोस्कोप दाखवतो मी घरच्या घरी. तुम्ही तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करा. आता करा, नंतर करा, कधी करा. मोबाईलचा कॅमेरा ऑन करा आणि त्याला लाईटा समोर पकडा. लाईट, कुठलाही लाईट असेल ना तुमच्या घरात, त्या लाईटच्या समोर त्या कॅमेराला पकडा तुम्ही, तर तुम्हाला काहीतरी तरंगे दिसतील त्याच्यामध्ये, वेव्स. दॅट इज व्हॉट इज द व्हायब्रेशन. अजून जर का आपण क्वांटम फिजिक्सच्या लेवलवर जाऊन जर का विचार केला तर त्याच्यामध्ये त्यांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत, हे ज्या आपल्याला दिसतात, ह्या कशा आहेत? सॉलिड आहेत. सॉलिड म्हणजे एक वस्तू दिसते हे आपल्याला, पण त्यांचं म्हणणं आहे की हे वस्तू नाहीच आहे. हे एवढे फास्ट याचे व्हायब्रेशन चालू आहे की ही एक वस्तू दिसते तुम्हाला. आता हे थोडं मान्य करणं थोडंसं डिफिकल्टच आहे, पण हे प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी क्वांटम फिजिक्समध्ये, की तुम्ही जे लॅपटॉप आहे, आपण माणूस जे आहोत, जे काही तुम्हाला दिसतंय, जे सॉलिड आहे, सॉलिड सॉलिड म्हणजे दगडासारखं किंवा सॉलिड आहे, ते हालत नाही किंवा असं आपल्याला वाटतं की ते हालत नाही, पण तेही कंटिन्युअसली व्हायब्रेट होत आहे एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर, असं क्वांटम फिजिक्सचं म्हणणं आहे. त्याचं जर तुम्ही हे केलं तर दॅट इज व्हॉट इज द एनर्जी. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ना आपल्या आसपास होणारी, घडणारी आपल्यामध्ये, हे प्रत्येक गोष्टी एनर्जीचा पार्ट आहे किंवा एनर्जी आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक घरातलं उदाहरण सांगतो आपल्या. आता हे फार मोठे मोठे शब्द झाले, तर हे समजायला थोडेसे डिफिकल्ट होतात, म्हणून मी घरातलं उदाहरण सांगतो. किती लोकांच्या घरी लहान बाळ आहे? शो मी युअर हँड. किती लोकांच्या घरी लहान बाळ आहे किंवा होतं कधीतरी? आता नसेल, कधीतरी तर होतं ना. येस नो काय यार. आता नाहीये. होतं नाही का कधी? कधीतरी तर असेल ना. हा. किती लोक कधीतरी स्वतः लहान बाळ होते? हे तर पक्क असं होऊ ना पण, राईट. तर आता मला एक गोष्ट सांगा की जेव्हा एका लहान बाळ म्हणजे 2-3 वर्षाचा एखादा मुलगा मुलगी आणि त्याच्या आई वडील मध्ये जेव्हा काही आर्ग्युमेंट होतात, ते बाळ म्हणते की मला काहीतरी पाहिजे आणि त्याचे आई वडील म्हणतात की मी नाही देत. त्यावेळी त्या आर्ग्युमेंट मध्ये नेहमी जिंकते कोण? दोघांमध्ये कोण जिंकते नेहमी? बाळ जिंकते की पॅरेंट्स? आतापर्यंत जेवढे मी प्रोग्राम घेतले, कमीत कमी 1000 पेक्षा जास्त वेळा हा प्रश्न विचारला असेल मी. किती वेळा? 1000 पेक्षा जास्त. 1800 प्रोग्राम घेतले मी ऑनलाईन आणि त्याच्यामधल्या जवळजवळ 50% प्रोग्राम मध्ये हा प्रश्न मी विचारतो आणि प्रत्येक वेळी उत्तर एकच असते, कधीच पॅरेंट्स उत्तर नाही आलं. काय खतरनाक काम आहे नाही का? सो ते बाळ जिंकते. का जिंकते ते बाळ माहित आहे का? कोणाला माहित आहे? कोणी सांगू शकते? कोणी सांगू शकते? मागच्या बॅचचे लोक जे रिपीट करत असतील. कारण ते हाय एनर्जी मध्ये असते. तुम्ही बघा त्याला तुम्ही थोडा वेळ देऊ नका काही. नाही पाहिजे 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 पाहिजे, एकदम असं काहीतरी करेल ते की तुम्हाला द्यावंच लागेल त्याला, की नाही नाही बाबा देऊन टाका, याला द्या पहिले, याला शांत करा पहिले. राईट. हातातले कामं सोडून पहिले तुम्हाला त्याचं काम करावं लागेल. त्याला म्हणतात हाय एनर्जी. नाउ जस्ट कम टू प्रेझेंट लाईफ अँड थिंक अबाउट इट. Whatever you want in your life, listen to me very carefully. Hello. Whatever you want in your life, if you want that much badly, की नाही मला पाहिजे पाहिजे पाहिजे, ते काही असू द्या गोष्ट,
जे काही ऊर्जा आहे, जे काही ब्रह्मांड आहे, जे काही देव आहे, जे काही म्हणतो आपण ज्याला, जे काही ऊर्जा, त्याला ते द्यावं लागेल की नाही आपल्याला? येस नो? किती लोकांना वाटतं की द्यावं लागेल? सो हम मांगते ही नहीं ना, वही तो दिक्कत है, हम मांगते ही नहीं. एक सुंदर एक भजन आहे, तुम्ही ऐकलं असेल ते, है ना? कौन कहता है भगवान खाते नहीं, हम मीरा के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, हम शबरी के जैसे बुलाते नहीं. सो त्या इंटेन्शननी, त्या पॉवरनी, त्या जबरदस्त इच्छाशक्तीने जर का तुम्ही कुठली गोष्ट कराल तर ते पॉसिबल होईल की नाही? येस ना? म्हणजे एखादी गोष्ट, याच उलट काय होते की म्हणजेच एखादी गोष्ट जर का आपल्या लाईफमध्ये होत नसेल किंवा मिळत नसेल किंवा ते आपण मिळवू शकत नसू, तर आपण कुठेतरी कमी पडतो. येस ना? राईट? बरोबर आहे हे बोलणं बरोबर आहे ना, की आपण कुठेतरी कमी पडतोय. सो आपल्याला आपल्या त्या गोष्टी कुठं चुकतोय ते बदललं पाहिजे. राईट? दॅट इज व्हॉट इज द एनर्जी. आणि असं म्हणतात, हे मी अनुभव पण केलेला आहे, कारण मी फक्त आधी ऐकत होतो, पण मी अनुभव केलं की वेन यू आर इन हाय एनर्जी, यू अचीव्ह हाय थिंग्स इन युअर लाईफ. जेव्हा तुम्ही हाय एनर्जीमध्ये असता तेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव्ह करता लाईफमध्ये. सो हाय एनर्जीमध्ये कसं राहायचं? किती लोकांना शिकायचं हाय एनर्जीमध्ये कसं राहायचं? आजचा क्लास व्हायच्या आधी शिकून देईल मी तुम्हाला, जर का तुम्ही थांबले तर 9:30 पर्यंत. ठीक आहे? आणि रोज जर का तुम्ही ते केलं, आय गॅरंटी यू, हॅलो लिसन टू मी व्हेरी केअरफुली, इन कमिंग 20-25 डेज, येणाऱ्या 20 ते 25 दिवसामध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करणार की गोष्टी बदलत चाललेल्या आहे ऑटोमॅटिकली. इफ यू फॉलो धिस फॉर नेक्स्ट 20-25 डेज, जे काही मी शिकवणार आहे तुम्हाला, शेवटी शिकायचं आहे तुम्हाला, पण करावं लागेल बरं का तुम्हाला. जर का तुम्ही लाजणार की नाही 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 सर हे कसं करू मी, तर मग काही खरं नाही बाबा तुमचं. ठीक आहे? सी, जसं की ते काल एका मॅडमचं उदाहरण दिलं होतं ना मी तुम्हाला, त्या बोलल्या की सर मला आयुष्य बदलायचं आहे, पण माझ्याकडे वेळ नाही. भगवान भी आपकी हेल्प नहीं कर सकता, आपके पास टाइम भी नाही. वेळ तर काढावा लागेल ना? येस नो? सो आज शेवटी शिकू आपण ते, पण तत्पूर्वी आपल्याला एनर्जी काय आहे हे समजून घ्यायचं. आता एनर्जी पर्यंत आलो आपण, की जेव्हा आपण हाय एनर्जीमध्ये असतो तेव्हा आपण चांगल्या मोठ्या गोष्टी, हाय गोष्टी अचीव्ह करतो. तर निकोला टेस्ला म्हणून एक सायंटिस्ट होते, त्यांनी असं सांगितलं, हे बघा हे आहे ते, त्यांनी असं सांगितलं की एनर्जी, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द एनर्जी, यू हॅव टू अंडरस्टँड द व्हायब्रेशन्स फर्स्ट. तुम्ही व्हायब्रेशन पहिले समजलं पाहिजे. जेव्हा तुम्ही व्हायब्रेशनला समजायचा प्रयत्न कराल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही एनर्जीला समजाल. आता व्हायब्रेशन म्हणजे काय आहे ते सांगतो मी. जसं की मी काल परवा उदाहरण दिलं होतं की एखाद्या व्यक्तीला बघून, एखाद्या पर्सनॅलिटीला बघून आपल्याला असं वाटतं की अरे काय खास माणूस आहे, काय खास व्यक्ती आहे, काय जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. आणि एखाद्याला बघून आपल्याला आपला मूड ऑफ होतो. अजून एक असं उदाहरण आहे की तुम्ही जर का मंदिरात गेले, कधी कुठल्या मंदिरात गेले, मस्जिदमध्ये गेले, कुठे बुद्ध विहारमध्ये गेले, कुठेही गेले तुम्ही अशा ठिकाणी की जिथे जे आध्यात्मिक स्थळ आहे तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह फील होते, तिथला ऑरा वेगळा असतो. आणि तेच जर का तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेले तर तिथला ऑरा निगेटिव्ह असतो. राईट? तर तिथे तुम्हाला थोडं डाऊन फील होते. ह्या सगळ्या गोष्टी एनर्जीशी रिलेटेड आहेत. म्हणजे आपण रोज डेली आपण एनर्जीला अनुभव करत आहोत की नाही? येस नो? सांगा बरं मला, पटकन सांगा येस नो चॅट बॉक्समध्ये. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला आपल्या डेली लाईफ मधलं. आता दिवाळी येणार आहे, बरोबर आहे? दिवाळीला आपण लवकर उठतो, सकाळी काय ते उठणं बिटणं लावतात काही लोक, सगळेच लावत असतील. सो तेव्हा आपल्याला एनर्जेटिक फील होते का त्या दिवसांमध्ये? त्या 4-5 दिवस कसं असते आपले दिवस? वाव, खुश, कारण आपण हाय एनर्जी मध्ये असतो. रोज का नाही करत मग आपण दिवाळी? वाय? हर दिन दिवाळी क्यों नहीं होती आपली? सेम जर का ती प्रोसेस जी आहे ती जर का स्टेट ऑफ माइंड पकडला आपण, म्हणजे रोज दिवाळी म्हणजे रोज फटाके फोडायचे असं नाही म्हणत आहे मी. तो स्टेट ऑफ माइंड, जो सकाळचा स्टेट ऑफ माइंड आहे जो आपण त्या दिवशी घेतलेला आहे. लेट मी जस्ट चेंज इट. हा, हे थोडस, जस्ट अ मिनिट. आता बरोबर आहे ते. सो आपला जो स्टेट ऑफ माइंड आहे त्याला जर का आपण सेट केलं त्या दिवसांसारखं, जसं की आज मी तुम्हाला 10 मिनिटात काहीतरी दाखवणार आहे शेवटी, आणि तो स्टेट ऑफ माइंड जर का तुम्ही पकडला आणि त्याला जर का रोज रिपीट केलं तुम्ही,
तर ऑटोमॅटिकली हाय एनर्जीमध्ये जाऊ आपण. येस नो? डेली आपण त्या हाय एनर्जीमध्ये राहू. आणि डेली जर का आपण हाय एनर्जीमध्ये राहू तर आपण काहीतरी चांगल्या मोठ्या गोष्टी अचीव्ह करू लाईफमध्ये. ठीक आहे. नाव लिसन टू मी व्हेरी केअरफुली लास्ट 5 मिनिट्स. ओके. त्यानंतर आरती मॅडम तुम्हाला 13 पॉईंट काय आहेत, कुठं आहेत ते सांगतील आणि पॉईंट कसे चार्ज करायचे ते सांगतील. 7 चक्र कसे चार्ज करायचे, त्याला हिलिंग कसं करायचं हे सांगतील. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा तुम्हाला हाय एनर्जीमध्ये घेऊन जाऊ शकतात. रोज जर का तुम्ही 7 चक्राचं मेडिटेशन केलं, जे की आपल्या ऍपवर अवेलेबल आहे, तुम्ही जा ऍप डाउनलोड करा. किती लोकांनी ऍप डाउनलोड केलं पहिले सांगा मला पटकन. किती लोकांनी ऍप डाउनलोड केलं नाही अजून? लिंक टाकतोय मी चॅटबॉक्स मध्ये, लगेच डाउनलोड करायचं ऍप. ठीक आहे. राईट नाव आहे का तुमच्याकडे आरती मॅडम लिंक? जस्ट मिनिट, मी फाइंड आउट करतो. सर्वांनी ऍप डाउनलोड करायचा आहे, कारण की ऍप मध्ये 7 चक्राचा एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही डेली प्रॅक्टिस करायचा आहे तुम्हाला हे झाल्यावर. ठीक आहे. येस. तुम्ही ते ज्यांना 9 रुपीज आता दाखवत आहे ना ते फ्री कंटेंट मध्ये टाकणार आहे. ठीक आहे. सो डोंट बाय. 9 रुपये दाखवत आहे तिकडे, पण ते परचेस करू नका, विकत नका घेऊ. फ्री कंटेंटचं एक टॅब आहे लेफ्ट साईडला, तिथे टाकणार आहे आज रात्री. सो तुम्ही ऍप डाउनलोड करून ठेवा. त्या फ्री कंटेंटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा, काही घेतलं असेल तर काय हरकत नाही सर. 9 रुपीज इज नॉट अ बिग डील. ठीक आहे. डोनेशन केलं तुम्ही 9 रुपीज आम्हाला असं समजा तुम्ही. ठीक आहे. ओके. ज्यांनी घेतलं त्यांनी घेतलं, पण सर्वांनी ऍप डाउनलोड करा. ओके. ठीक आहे. येस. चलो आगे बढे. सो हे 7 चक्राचं मेडिटेशन करणे म्हणजे सुद्धा हाय फ्रिक्वेन्सी मध्ये जाणे. हे जरी तुम्ही रोज केलं, रोज डेली, तर तुम्हाला सांगतो मी तुमची अर्धे गोष्टी ज्या आहेत त्या तशाच सॉल्व्ह होतील. काही असू द्या त्या गोष्टी, काहीही असू द्या. रिलेटेड टू हेल्थ असू द्या, रिलेटेड टू वेल्थ असू द्या, रिलेटेड टू रिलेशनशिप असू द्या, रिलेटेड टू काय म्हणतात त्याला, मानसिक, वैचारिक, भावनिक, कुठलेही असू द्या, ते सॉल्व्ह होतील. ओके. चलो आगे बढे. येस. बघा किती सिंपल पॉईंट सांगितलं मी तुम्हाला. तर जे व्हायब्रेशन असतात त्याचे 3 पॉईंट असतात, मेजरली 3 पॉईंट असतात. एक असतो हाय, एक असतो मीडियम आणि एक असतो लो. बरेच लोक आपल्या आसपास किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये आपण असे बघितले असतील की जे 0 होते कधीतरी, पण ते हळूहळू हळूहळू ग्रॅज्युअली ते वाढत गेले प्रत्येक गोष्टीत, आणि ते आता एक सक्सेसफुल पर्सन आहेत. काही लोक असे बघितले असतील की जे खूप चांगले सक्सेसफुल होते, त्यांच्याकडे खूप सारा पैसा, खूप सारा सन्मान, मान सगळं होतं, पण काही दिवसानंतर ते लो 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 होत ते 0 झाले. आणि काही लोक असेही बघितले असतील आपण आपल्या आसपास की जे जी गोष्ट घेऊन आले त्याच गोष्टीत ते आजही आहेत. त्यांनी ती गोष्ट मेंटेन केली. तर हे 3 पॉईंट असतात. एक असतो हाय पॉईंट. हाय पॉईंट म्हणजे जो व्यक्ती प्रगतीवर प्रगती करत जातो त्याच्या लाईफमध्ये, इन टर्म्स ऑफ एनिथिंग. नॉट आय एम आस्किंग अबाउट ओनली मनी, इन टर्म्स ऑफ एनिथिंग. एखादा व्यक्ती अनफिट होता, तो फिट झाला, ऑटोमॅटिकली तुम्ही हाय एनर्जीमध्ये गेले. लक्षात घ्या, ऑटोमॅटिकली गेले तुम्ही, तुम्हाला माहित नाही पण तुम्ही गेले. एखादा व्यक्ती कमी शिकलेला आहे, पण त्यांनी, एखादी लेडीज आहे समजा, ती कमी शिकलेली होती पण तिचं लग्न झालं, आणि लग्न झाल्यानंतर तिला कोणीतरी मोटिवेट केलं, तिच्या नवऱ्याने म्हणा किंवा कोणी म्हणा, आणि त्यानंतर ती काहीतरी शिकली, आणि शिकून तिने 1-2 डिग्र्या जर घेतल्या, ती ऑटोमॅटिकली हाय एनर्जीमध्ये गेली. कॅन यू इमॅजिन मी काय सांगतो, समजतं तुम्हाला? सो दॅट इज द थिंग. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो ऑफलाईन प्रोग्राम मध्ये, की आपको नहीं पता आपका भगवान कौन है. नहीं समझ लो. आपको नहीं पता आपका भगवान कौन है. जिसने आपको आपके लाइफ में सही राह दिखाई, वही आपका भगवान है. वो शायद आपका बेटा भी हो सकता है, वो शायद आपका पति हो सकता है, वो शायद आपकी पत्नी हो सकती है, वो शायद आपका फ्रेंड हो सकता है, वो शायद आपके माँ बाप हो सकते हैं. ही बिकेम्स और शी बिकेम्स गॉड फॉर यू. वो आपके गुरु भी हो सकते हैं, कोई भी हो सकता है. सो यू डोंट नो हु इज योर गॉड. जिसने आपको सही रास्ता दिखाया और उस रास्ते के वजह से आपने जिंदगी में कुछ अचीव किया, काहीतरी मिळवलं तुम्ही, इन टर्म्स ऑफ हेल्थ, इन टर्म्स ऑफ वेल्थ, इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप, इन टर्म्स ऑफ व्हॉट एव्हर. प्रत्येकाचे गोल वेगळे असू शकतात ना. प्रत्येकाला पैसा नाही पाहिजे, कोणाला तरी चांगली हेल्थ पाहिजे असेल, कोणाला तरी मनाची शांती पाहिजे असेल,
राईट? प्रत्येकाला पैसा नाही पाहिजे, राईट? सो ती गोष्ट जर का अचीव्ह करायला तुम्हाला कोणीतरी हेल्प केली, मी म्हणतो तो तुमच्यासाठी गॉड आहे. येस नो? हाऊ मेनी पीपल ॲग्री? टाइप एजी इन द चॅट बॉक्स. है ना? सो वो वही आपका भगवान. सो 3 पॉइंट सांगितले मी, हाय, लो आणि मीडियम. तर काही लोक हाय मध्ये असतात नेहमी, काही लोक मीडियम मध्ये असतात आणि काही लोक लो मध्ये असतात. पण आपल्याला नेहमी हाय मध्ये राहायचं आहे. तर आपण स्वतःही पुढे जाऊ आणि आपण इतरांनाही पुढे जाऊ हेल्प करू शकू. तुम्हीच जर का डाऊन आहे, समजा मी डाऊन आहे आज, तर मी तुम्हाला काय हेल्प करणार किंवा मी तुम्हाला काय मोटिवेट करणार? म्हणेल वेलकम, सर्वांचे स्वागत आहे आजच्या 4थ्या दिवसामध्ये. नमस्कार, आले का तुम्ही? बरोबर. का आले तुम्ही? आले का? बरोबर. या या या. असं जर बोललो तुम्ही अरे क्या यार, ठंडा है ये आदमी है, चलो चलो दूसरा. So you need energy. Why you people are, like responding? Because I am in energy. We are in energy. So when you are in high energy, तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला ती हाय एनर्जी पास ऑन करू शकाल. येस नो एव्हरीबडी? जो आपके पास ही है नहीं, वो लोगों को क्या दोगे आप? पुढचा इम्पॉर्टंट पॉइंट, की जेव्हा हाय आणि लो एनर्जी एकत्र येते, जेव्हा हाय आणि लो एनर्जी एकत्र येते, तेव्हा काहीतरी क्रिएट होते किंवा काहीतरी डिस्ट्रॉय होते. काहीतरी क्रिएट होते किंवा काहीतरी डिस्ट्रॉय होते. हे पण मी सांगतो नेहमी. एक साधं उदाहरण देतो, की एका वर्गामध्ये 2 विद्यार्थी आहेत. ठीक आहे? एका वर्गामध्ये 2 विद्यार्थी आहेत. एक खूप हुशार आहे आणि एक कसा आहे, थोडासा ढ आहे. आता हे दोघं मित्र जर का सोबत राहायला लागले, तर काय होईल पुढच्या 1 वर्षात? काय होईल? जो हुशार आहे तो ढ होऊन जाईल, हे होऊ शकते, किंवा जो ढ आहे तो हुशार होऊन जाईल. अजून थोडं चांगल्या प्रकारे समजून घेऊ, की आपल्या सोसायटीमध्ये आपला एक शेजारी आहे, तो फार फिट आहे, जिमला जातो, एकदम फिटनेस फ्रीक आहे तो, आणि आपलं पोट वाढलेलं आहे समजा. त्याच्यासोबत जर आपण राहिलो तर काय होईल? एक तर आपण त्याला आपल्यासारखं करून टाकू, किंवा आपण त्याच्यासारखं होऊन जाऊ. 2 पैकी एक गोष्ट होणार आहे. सो आयदर वी क्रिएट समथिंग ऑर डिस्ट्रॉय समथिंग. जेव्हा पण हाय आणि लो एनर्जी एकत्र येते तेव्हा. सो आता काय चालू आहे माहिती आहे का तुम्हाला? हाय आणि लो एनर्जी एकत्र येत आहे आता. कॅमेऱ्याच्या इकडे हाय एनर्जी आहे, कॅमेऱ्याच्या तिकडे कदाचित काही लो एनर्जी आहे. तर आता काय होईल, इथं आयदर समथिंग विल बी क्रिएटेड और समथिंग विल बी डिस्ट्रॉयड. ठीक है? सो हम कोशिश करें कि हम कुछ अच्छा बनाए, है ना? राईट? ओके, चलो. सो एनर्जीला अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं, तर जे कालचं उदाहरण आहे ते रिपीट करतो मी, की एनर्जी म्हणजे जसं आपल्या घरात इलेक्ट्रिसिटी येते, त्याला आपण चॅनलाइज करून आणतो आणि आपल्या बटन दाबतो तेव्हा फॅन चालू होतो, बटन दाबतो तेव्हा लाईट चालू होतो. तशाच प्रकारे हे ब्रह्मांडामध्ये जे काही एनर्जी आहे, तुमच्या माझ्या आजूबाजूला सगळीकडे एनर्जी आहे, त्याला घेऊन आपल्यामध्ये आपल्याला त्याला चॅनलाइज करायचं आहे आणि ते नंतर आपल्यामध्ये घ्यायचं आहे. ओके, ठीक आहे, समजलं? तर ते चॅनलाइज करणे म्हणजे रेकी शिकणे. ते चॅनलाइज करणे म्हणजे रेकीचा अभ्यास करणे. ते चॅनलाइज करणे म्हणजेच रेकी. म्हणजे मग तुम्हाला बटन जिथं दाबायचं आहे तिथं तुम्ही दाबू शकाल, जिथं चालू करायचं तिथे चालू कराल. आता तुम्हाला जिथं गरज वाटेल, की अरे आजूबाजूचं वातावरण एकदम लो एनर्जीवाला आहे, तर तुम्ही हाय एनर्जीमध्ये चालले जाल. सो दॅट यू बिकम सेफ. किती लोकांना समजलं मी काय सांगितलं आता? येस नो? शो मी युअर हँड. ओके, समजलं? गुड गुड गुड. चला, तर मग आता आपण 13 पॉइंट्स काय आहे ते समजून घेऊ. ते तुम्हाला समजून सांगतील मॅडम. बरोबर 30 मिनिटं झालेले आहेत. ठीक आहे? आणि त्यानंतर शेवटचे जे 10 ते 15 मिनिटं असतील आपले, त्याच्यासाठी काय तयारी करून ठेवायची मी तुम्हाला ते आत्ताच सांगतो. ठीक आहे? तयारी नंबर 1, की तुमच्याकडे जर का हेडफोन असेल, सो काइंडली यूज दॅट हेडफोन, इयरफोन, काय म्हणता तुम्ही त्याला, ते आहे ना, हे बघा, हे दिसत आहे का तुम्हाला? माहित नाही दिसते की नाही. तर हे वापरा तुम्ही फॉर बेटर एक्सपिरियन्स. नंबर 1. नंबर 2, जर का तुम्ही हॉलमध्ये बसलेले असाल, हॉलमध्ये घराच्या, आणि आजूबाजूचा लोक असतील आणि त्यांच्या भीतीने तुम्ही जर का मी जे सांगेल ते करणार नाही, तर उठून रूममध्ये जा एखाद्या, दरवाजा लावून घ्या आतमधून. आणि जर का तुम्हाला काही टेन्शन नसेल त्याचं, तर बिंदास्त तुम्ही जिथं आहे तिथं बसू शकता. ठीक आहे? तिसरी महत्वाची गोष्ट, युअर व्हिडिओ शुड बी ऑन ओनली. जर का इथे 95 लोक आहे, 50% लोकांचे व्हिडिओ चालू नसतील,
तर ऍक्टिव्हिटी घेणार नाही, आपण कॅन्सल करून टाकू. ठीक आहे. ओके. बिकॉज एक खूप महत्वाची गोष्ट शिकवता तुम्हाला, हा एनर्जीमध्ये कसं राहायचं रोज. ठीक आहे. तर आता तुमच्याकडे वेळ आहे, जोपर्यंत आरती मॅडम सेशन घेतील तोपर्यंत तुम्ही त्यांचं ऐकाही, असं नाही की त्यांच्या तुम्ही दुर्लक्ष करा. ऐका, आणि ऐकता ऐकता तुम्हाला त्या 2-4 गोष्टी करू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके. सो प्रार्थना काय आहे रेखीची हे आपल्याला सांगतील ते आता, आणि 13 पॉइंट्स कुठले आहेत जे आपल्याला डेली बेसिसवर हील करायचे आहे पुढचे 7 दिवस, ते पण आपल्याला ते सांगतील. ठीक आहे. ओके. ओव्हर टू यू आरती मॅडम. सो गाईज थँक्यू. भेटू आपण थोड्या वेळात. येस. येस. थँक्यू सो मच सर. आवाज येतोय का माझा क्लिअर? येस येस आवाज येते clear आवाज. येतोय. Yes. ओके. सो आहेत ना सगळे एनर्जी मध्ये? आता खूप सारा एनर्जीचा टॉपिक आपण बघितला. सो हाऊज द जोश? येस. सो फुल ऑन असंच राहायचंय. आपल्याला हे काही म्हणतो ना आपण, कुठून आणायचं नाही, त्याला काही पैसा पडत नाही. एनर्जी आपली आपण क्रिएट करायची आहे. म्हणूनच तुम्हाला इथे सांगितलं जातं वारंवार, कॅमेरा ऑन ठेवा. कारण जेव्हा आपलं असं जेव्हा इंटरॅक्शन होतं ना, त्यावेळेला आपली एनर्जी आपोआप वाढत असते. ओके. सो आज आपण बघणार आहोत, सरांनी जसं इंट्रोडक्शन दिलेलंच आहे सगळ्या गोष्टींचं. एनर्जी रेकी म्हणजे एनर्जीच. तुम्ही आपण पहिल्या डिग्रीमध्ये आहोत, जिथे आपण येस, थँक्यू अमर सर. सो जिथे आपण सेल्फ हिलिंग पद्धती शिकत आहोत. पहिल्या डिग्रीमध्ये आपण स्वतःलाच हील करणार आहोत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 10% एनर्जी मिळते. सो त्याचे जे 13 पॉइंट्स आहेत, आपण 7 चक्र शिकलो. या 7 चक्रांचा फ्रंट आणि बॅक पार्ट असे मिळून 13 पॉइंट्स होतात, जे आपण फर्स्ट डिग्रीमध्ये शिकतो, कारण आपण मिकाऊ हुसुई रेकी शिकत आहोत. बरेचसे बाकीचे पॉइंट्स पण आहेत त्याच्यामध्ये, त्याबद्दल त्या वेगळ्या गोष्टी की ते ऍडिशनल, पण एक कॉम्पॅक्ट बनवलेलं आहे, जे मिकाऊ हुसुईनी सांगितलंय त्याप्रमाणे. सो आपण 13 पॉइंट्स बघणार आहोत. सो मी स्क्रीन शेअर करू सर, का तुम्ही करताय? ठीक. तुम्ही करा तिकडून, आहे ना, तुम्ही ओके करा, ओके. बेटर चलेल राहील. चलेल. सो हे जे 13 पॉइंट्स आहेत, तर ते काय इम्पॉर्टंट आहे, की आपल्याला स्वतःला टच थेरपीनं आपल्याला स्वतःला या गोष्टी हील करायच्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण स्वतः हात ठेवणार आपल्या चक्रासवरती, त्यानंतर आपण फर्स्ट डिग्रीमध्ये ही हिलिंग करणार आहोत. आणि या प्रत्येक पॉइंटला आपल्याला 3-3 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही 3-3 मिनिटं याला देणार, त्याच वेळेला तुम्ही हे हिलिंग करू. सो सुरुवातीला काही ना काहीतरी आपल्याला, जे आपण म्हणतो रेजिस्टन्स येऊ शकतो, पण हरकत नाहीये. ते प्रत्येकाच्याच बाबतीत घडत असतं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे शक्यतोवर बसायचंय आणि या गोष्टी करायच्याच आहेत. सुरुवातीला रेजिस्टन्स सगळ्यांच्याच होतो, कारण सवय नसते असं 3 मिनिटं हात ठेवण्याची. सो त्या गोष्टी होतील. सो पुढे जाऊयात. सेल्फ हिलिंगचे 13 पॉइंट्स आपण आज बघणार आहोत. त्यातला पहिला पॉइंट आहे हेड पॉइंट. आपलं सहस्त्रार चक्र आहे, त्याचा पहिला पॉइंट हा हेड पॉइंट आहे. सगळ्यांनी हात ठेवा पटकन. हात ठेवा, पोझिशन बघा. येस, पोझिशन लक्षात घ्या. म्हणून कॅमेरा ऑन ठेवा. ठीक आहे. हा पहिला झाला. नंतर हा सहस्त्रार चक्र हा वरती असल्यामुळे त्याचा पहिला पॉइंट हाच असू शकतो. नंतर आज्ञाचक्र, इथून खाली जे काही पॉइंट्स आहेत त्याचा फ्रंट आणि बॅक असे 2 पॉइंट्स असणार आहेत. ठीक आहे. सो दुसरा पॉइंट आहे हेड पॉइंट 2, आज्ञाचक्राचा फ्रंट पार्ट. सर्वांनी सगळ्यांनी टच टच करून करा. बघायचं आहे. ओके. टच मी बघत करायचंय. आहे येस. सर्वांना. ओके. सो प्लीज, येस, बघायचं आहे तुम्हाला कुठं आहे तो एक्झॅक्ट, कारण तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, येस. तर तुम्हाला माहित पाहिजे तो पॉइंट कुठं आहे. ओके. मॅरी मॅडम, मॅरी फर्नांडिस, येस. सो हा झाला दुसरा पॉइंट. नंतर आहे, पूनम मॅडम. सगळ्यांनी करा. कनेक्शन तुमचं निर्माण नाही होणार त्याशिवाय. आपलं येस. आपल्याला करायचं ना, सो कनेक्शन निर्माण करायचं. हे करायला सांगण्याचं कारण तेच आहे. ओके. सो तिसरा पॉइंट आहे हेड पॉइंट 3, म्हणजे आज्ञाचक्राचा मागील बाजू. हे पुढे आहे. इथून जर सुई घालायची नाहीये, फक्त इमॅजिनेशन मध्ये, तर तो पॉइंट इथे दाखवतो, दर्शवतो. बॅक पॉइंट. ठीक आहे. हा झाला हेड पॉइंट 3, म्हणजे आज्ञाचक्राचा बॅक पॉइंट. ठीक आहे. सो त्यानंतर येतो आपला नेक्स्ट पॉइंट. आता फक्त बघून घ्या, समजून घ्या, अवघड काहीच नाहीये. ठीक आहे. हेड पॉइंट 4, म्हणजे आपलं जे थ्रोट चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, त्याचा फ्रंट पॉइंट. एक तर तुम्ही असं करू शकता, हलकं हात ठेवायचं, मानेवरती प्रेशर येऊ द्यायचं नाहीये, किंवा मग असंही ठेवू शकता, तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल. ठीक आहे. फक्त प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. हा झाला हेड पॉइंट 4, विशुद्ध चक्राचा फ्रंट पार्ट. त्यानंतर विशुद्ध चक्राचा बॅक पार्ट. ठीक आहे. हा हेड पॉइंट 5 झाला, विशुद्ध चक्र. इथून आहे, इथून जर आपण इमॅजिन केलं तर कुठे येणार, तो इथे येणार. सो त्याला असे हात ठेवायचे. आणि ज्यांना खरंच काही चॅलेंज आहे, फिजिकल चॅलेंज आहे, फ्रोझन शोल्डर वगैरे आहे, त्यांनी पुढेच हात ठेवला तरी चालेल, काही नाहीये. पण ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी मागे हात ठेवायचा आहे. ओके.
तर हा झाला हेड पॉईंट 5. हे 5 पॉईंट काय आहेत? कारण हेडच्या संदर्भात आहेत. पहिलं सहस्त्रार चक्र आहे, याला काही बॅक पॉईंट नाही कारण हा वरती आहे. मग आज्ञा चक्र त्याचा बॅक पॉईंट, मग थ्रोट चक्र त्याचा बॅक पॉईंट. ठीक आहे, हे झाले 5 हेड पॉईंट कारण ते हेड पॉईंट हेडशी संबंधित आहे. ओके, आता आपण बघणार आहोत पुढचे जे चक्र त्याचे सगळे फ्रंट पॉईंट पहिल्यांदा बघणार आणि नंतर बॅक पॉईंट बघणार. ओके, सो पुढचा आहे 6वा पॉईंट, तो आहे हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्राचा फ्रंट पार्ट. सो असे हात ठेवायचे, एकावर एक ठेवायचे नाही, तसे मोकळे मोकळे ठेवा. ठीक आहे, ते बरोबर तिथे होतात. आणि फील करा, आपल्या हातांचं कनेक्शन आपल्या चक्राशी फील करायचं आहे. ठीक आहे, येस, रिलॅक्स. सो पुढे जाऊयात आपण. पुढे आहे फ्रंट पोझिशन, पॉइंट नंबर 7, जो आपला मणिपूर चक्र आहे. सोलर प्लेक्सिस चक्राचा म्हणजे साधारण बेंबीच्या आपल्या नाभीच्या 2 बोटं वरती, बेली बटनच्या 2 बोटं वरती इथे असतो मणिपूर चक्र. फील करा, गरमपणा जाणवतोय का? हातांची काही रिॲक्शन जाणवते का चक्राशी? बॉडी पार्ट्स अनुभवा, आपल्या पोटावर हात ठेवतोय, कधी ठेवलाय का एवढ्या प्रेमाने ते अनुभवा. भावनापूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, फक्त ठेवायचं म्हणून नाही. ठीक आहे, सो हा होता पॉइंट नंबर 7, मणिपूर चक्राचा फ्रंट पार्ट. ओके, नंतर आहे 8वा पॉइंट म्हणजे आपलं ओटीपोट आहे, जिथे लोअर ऍब्स आपण म्हणतो, तिथे आपल्याला हात ठेवायचा आहे. स्वाधिष्ठान चक्राचा फ्रंट पार्ट. कनेक्शन फील करा, डोळे बंद करा, एक 10 सेकंद डोळे बंद करा, कनेक्शन फील करा, हात आपले टच होतात आपल्या बॉडीला, त्या बॉडीला पण एक प्रेमाने, भावनेने कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, हा झाला 8वा पॉइंट, स्वाधिष्ठान चक्राचा फ्रंट पार्ट. ठीक आहे, येस, रिलॅक्स. पुढे जाऊयात आपण. नंतर आहे मूलाधार चक्र, रूट चक्र म्हणजे माकड हाडाचं जे, माकड आपलं हाड जे आहे, सॉरी म्हणजे आपलं जे बॅकबोन आहे त्याचं माकड हाड जे शेवटचं हाड असतं, तिथे हे मूलाधार चक्र स्थित असतं. सो तुम्ही आपले पाय आहेत, पाय आणि पोट जिथे जॉईन होतं म्हणजे ज्याला जांघा म्हणतात, त्याच्यावरती सुद्धा हात ठेवू शकता, असं मांडीवरती. ठीक आहे, ठेवा. एक पिढी कनेक्ट व्हायचंय, भावनेने कनेक्ट व्हायचंय. आपलं शरीर आपलेच हात आहेत, आपलं शरीर आहे, आपलीच चक्र आहे. ओके, सो ही झाली मूलाधार चक्राची फ्रंट पोझिशन. रिलॅक्स. पुढे जाऊयात आपण. नंतर आहे अनाहत चक्र आणि आपण याचे सगळे फ्रंट पार्ट बघितलेले आहेत. सो आता अनाहत चक्राचा बॅक पार्ट. ठीक आहे, तर आपण बॅक पार्ट असाही ठेवू शकतो किंवा आपण योगाभ्यासमध्ये असा एक हात वरती एक हात खालून ठेवतो. ठीक आहे, तर शक्यतो असा ठेवायचा आहे, पण ज्याला पॉसिबल नाहीये, ज्याला खरंच शोल्डरचा वगैरे काही चॅलेंज आहे किंवा बॅकचा आहे, नेकचा आहे, त्यांनी मग इथे हात ठेवायचा आहे, पण कन्सिडर बॅक पार्ट करायचंय. म्हणजे इमॅजिनेशन मध्ये बॅकला सगळी एनर्जी, कॉन्सन्ट्रेशन तिथे असलं पाहिजे. सो हा तिथे ठेवू शकतो. ठीक आहे, सो हा झाला पॉइंट नंबर 10, अनाहत चक्राचा बॅक पार्ट म्हणजे आपलं जे हार्ट आहे, हार्ट चक्राचा बॅक पार्ट. ठीक आहे, रिलॅक्स. समजतंय ना सगळ्यांना? सोपं आहे, काही अवघड नाही आहे ऍक्च्युली. मग आहे मणिपूर चक्राचा बॅक पार्ट. नंतर पॉइंट नंबर 11. तर कसं आता यांनी हात पुढे ठेवला, पण आपण दोन्ही वरची अप्पर बॅक जिथे आहे तिथे हात ठेवायचा. रिलॅक्स, पाठ सरळ राहू देत तुमची. खूप ताण येईल असं नका कंबरवरती ठेवायचा, हातांवरती पण ताण येणार नाही. रिलॅक्स मध्ये ठेवायचं, आपलीच बॉडी आहे. फील करा कनेक्शन. येस, मणिपूर चक्राचा बॅक पार्ट, पॉइंट नंबर 11, 11वा पॉइंट आहे. या प्रत्येक पॉइंटवरती आपल्याला 3-3 मिनिटं हात ठेवायचे आहेत. त्यामुळे रिलॅक्स बसा, कनेक्शन क्रिएट करा आणि 3-3 मिनिटांपर्यंत आपल्या माइंडला तेवढं प्रोग्रॅमिंग झालं पाहिजे की हळूहळू होईल. ते पहिले 2-3 दिवस वाटेल, पण हळूहळू होईल. ठीक आहे, रिलॅक्स. पुढे जाऊयात. नंतर आहे बॅक पोझिशन, स्वाधिष्ठान चक्राचा बॅक पार्ट म्हणजे खाली आपण लोअर ॲबला पण कमरेवर हात ठेवून उभं राहते ना, कंबर दुखते किंवा खूपदा आपण असं झालं असं तेव्हा तेव्हा असे हात फील करायचं. आपल्या हातांची एनर्जी आपल्या चक्रासना, आपल्या बॉडीला, आपल्या कमरेला लागतीये, ती फील करायची की काही एनर्जी आपल्याला फील होतीये का. लगेच मे बी नाही होणार, पण आज झोपायच्या आधी या सगळ्या पोझिशन पुन्हा रिपीट करायच्यात सगळ्यांनी. ठीक आहे, रिलॅक्स. आता पुढे जाऊयात आपण. आता आहे शेवटचा पॉइंट म्हणजेच मूलाधार चक्राचा बॅक पॉइंट म्हणजे अक्षरशः आपले बम जे आहेत त्याच्यावरती बसायचे आपल्याला. दोन्ही हातावरती बसायचं आहे, ती बरोबर एनर्जी तिकडे जाते. ठीक आहे, सो हा झाला मूलाधार चक्राचा बॅक पॉइंट. एनर्जी फील करा, कारण हे रूट चक्र आहे, शेवटचा आपला मणक्याचा पार्ट आहे
आणि तो देखील जमिनीच्या जवळ असल्यामुळे खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, रिलॅक्स. सो हे झाले आपले 13 पॉइंट्स, की याच्यामध्ये पुन्हा एकदा रिपीट करूयात आपण. सहस्त्रार चक्र हात ठेवा. सहस्त्रार चक्र हा पहिला पॉइंट झाला. आज्ञाचक्र आपला दुसरा पॉइंट झाला. आज्ञाचक्राचा बॅक पार्ट हा आपला तिसरा पॉइंट झाला. ओके, नंतर येतं आपलं विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्राचा फ्रंट पॉइंट हा आपला चौथा झाला सॉरी. आणि विशुद्ध चक्राचा बॅक पॉइंट हा आपला 5वा झाला. कारण हे हेडशी संदर्भात आहे म्हणून याला 5 हेड पॉइंट पहिले म्हणतात. त्यानंतर येतात की जे काही चक्र आपले आहेत चक्रानुसारच पॉइंट आहेत, फ्रंट आणि बॅक. सो पहिल्यांदा मग खालची जी काही 4 चक्र आहेत त्याचे फ्रंट पार्ट म्हणजे हार्ट चक्राचा पहिले फ्रंट पार्ट हात ठेवून बघा चला. नंतर त्याच्या खाली सोलर प्लेक्सिस. आणि हे हात ठेवताना ना जो काही हात ठेवला तो पहिला उचलून खाली ठेवायचा, म्हणजे एक पहिला उचलून दुसऱ्या चक्रावर ठेवायचा आणि नंतर दुसरा ठेवायचा. सो कनेक्शन ठेवायचंय. असं ठेवल्यानंतर समजा असं ठेवलं मी तर डायरेक्ट उचलून असं नाही ठेवायचं. एक हात तुम्ही इकडे पहिला ट्रान्सफर करा मग दुसरा करा. ठीक आहे, हे कनेक्शन आपल्याला कंटिन्यू ठेवायचं 13 पॉइंट्स कडे एनर्जी ट्रान्सफर करतो. नंतर आहे आपलं स्वादिष्टान चक्राचा फ्रंट पार्ट बेली बटनच्या 2 बोटावरती. नंतर बेली बटनच्या 2 बोटं खाली आपलं जे सॅक्रल चक्र आहे त्याचा फ्रंट पार्ट आहे. नंतर हात आपल्याला मांडीवर ठेवायचे, मूलाधार चक्राचा फ्रंट पार्ट. बरोबर, त्यानंतर आहे आपला की आता हे फ्रंट पार्ट झाले, मग बॅक पार्ट काय येणार, हार्ट चक्राचा बॅक पार्ट. मग तो आपण जशी योगामध्ये पोझिशन करतो असा एक हात असा एक हात तसं आपण करायचं आहे. ज्यांना चॅलेंज आहे त्यांनी मग इमॅजिन इथेच हात ठेवायचे, कन्सिडर इथे करायचं, कन्सिडर बॅक साईड करायचे. ठीक आहे, नंतर आहे आपलं सॉरी सोलर प्लेक्सिसचा बॅक पार्ट. येस, इथे हात ठेवायचे अप्पर बॅकला. नंतर आहे लोअर बॅक म्हणजे सॅक्रल चक्राचा बॅक पार्ट. आणि शेवटी आपल्याला अक्षरशः हातावरती बसायचं आहे. ठीक आहे, सो तो आहे मूलाधार चक्राचा बॅक पार्ट. हे 13 पॉइंट्स आहेत, अतिशय सोपे आहेत. 5 हेड पॉइंट होतात, 4 फ्रंट पॉइंट आणि 4 बॅक पॉइंट. या प्रत्येक पॉइंट वरती 3-3 मिनिटं आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. ओके, समजलंय सगळ्यांना? येस, सिम्पल आहे, काही त्याच्यामध्ये हे नाहीये. म्हणूनच सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवून बघायला तुम्हाला सांगितलं. येस, सो सर कसं करायचं, म्युझिक प्ले करायचं का आणि त्याच्याबरोबरच प्रार्थना घेऊयात? येस येस. सो आता ही जी प्रार्थना आहे तर सगळ्यांनी मनपूर्वक ऐका. मी एक थोडक्यात तुम्हाला सांगते की रेकीची जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असतो तेव्हा प्रॅक्टिसच्या आधी आपल्याला प्रार्थना करायला लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतःला धन्यवाद देते, मी रेकीला धन्यवाद देते आणि मी स्वतःला धन्यवाद देते. अशा प्रकारे रेकीला आव्हान करायचं असतं. म्हणजे एखादा गेस्ट कसा आपण आपल्या कार्यक्रमात येतो तेव्हा त्या स्टेजवरती बोलवण्यासाठी आव्हान करायला लागतं ना, त्या पद्धतीने रेकीला इथून पुढे काही तुम्ही शिकलात तरी त्यामध्ये तुम्हाला रेकीला पहिलं आव्हान करायचं आणि याच्यामध्ये सेल्फ हिलिंग शिकतो. म्हणून पहिला स्वतःला धन्यवाद, म्हणजे स्वतःचं जे मन आहे किंवा स्वतःची बुद्धी आहे त्याला धन्यवाद आहे, माइंडला धन्यवाद आहे. दुसरा धन्यवाद आपला रेकीला आहे, तो सोर्स आहे. आणि तिसरा धन्यवाद परत स्वतःला, म्हणजे आपले स्वतःचं शरीर जे आहे, म्हणजे माइंड, सोर्स आणि बॉडी हे जेव्हा अलाइनमेंट मध्ये येते तेव्हा तुमची ती एनर्जी फ्लो होत असते. सो पहिल्यांदा आपण हे म्हणणार आहोत. सांगायचं हे की तुम्ही आपण म्हणा, रिपीट करायचं आहे, ते म्हणता म्हणता तुम्ही ऐकायचंय, तुम्हाला सगळं म्युझिक मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद मानायचे. आपले गुरु आहेत, आपले जे कोणी रेकीचे गुरु आहेत, आपले आई वडील आहेत किंवा आपली जे काही लहान मोठी मंडळी त्या सगळ्यांचे धन्यवाद मानायचे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती सुद्धा माझा आदर करतात ही इमॅजिनेशन तुम्हाला करायचंय. त्याचबरोबर तुम्हाला मी जे काही करतोय म्हणजे दिवसभरात करतोय ते काम उत्कृष्ट झालेलं आहे, कारण त्यामुळे रेकीच्या कृपेने ते सगळं छान पद्धतीने पार पडत आहे. अशा पद्धतीची आपल्या आशयाची आपली प्रार्थना आहे आणि ती आपल्याला दरवेळेला करायची असते. तुम्हाला हे सगळं रेकॉर्डेड आहे. पूर्ण संपूर्ण मेडिटेशन करताना आपण पहिल्यांदा प्रार्थना म्हणत असतो आणि त्यानंतर आपण रेकीचे 13 पॉइंटचं हिलिंग करत असतो टच थेरपीनं, म्हणजे हात ठेवून सेल्फ हिलिंग. ओके, समजलंय? सो जाऊयात पुढे, आपण म्युझिक प्ले करूयात. शांत येस. रिलॅक्स बसा पहिल्यांदा. आणि हात असे तुम्ही पहिल्यांदा ओपन ठेवा, प्रार्थना म्हणताना तुम्ही ठेवा. आता तरी हातांचं काही होणार नाहीये कारण तुम्ही डायरेक्ट तुमचा हात वापरणार आहात. फक्त कुठेही क्रॉस होणार नाही. अर्ध पद्मास खाली बसलात तर अर्ध पद्मासनात बसा, चेअरवर बसलात तर पाय सोडून, म्हणजे क्रॉस करणार नाहीत, एवढंच. ठीक आहे, रिलॅक्स 2 पॉइंटची रिलॅक्स बसा. प्रॅक्टिस घेऊ आपण. 2 हा, पॉइंटची. 2 पॉइंटची. हा, आपण फक्त हा, डेमो आज बघणार आहोत. येस, आज आपण 2 पॉइंटची प्रॅक्टिस घेऊ. हा ऑडिओ तुम्हाला मिळेल. त्याच्यासोबत सोबत तुम्ही काय करायचं, उद्यापासून म्हणजे परवापासून, उद्यापासून नाही परवापासून, कारण परवा तुमची अटेंडमेंट आहे, तर उद्या तुम्हाला हा ऑडिओ मिळेल ग्रुपमध्ये.
तर परवापासून तुम्ही त्याची 7 दिवस प्रॅक्टिस करायची पुढे. ठीक आहे. जो आता ऑडिओ ऐकणार आहात तुम्ही तोच मिळणार आहे तुम्हाला ग्रुपमध्ये. ठीक आहे. ओके. 2 पॉईंट तुम्ही त्याच्यातले आता प्रॅक्टिस करणार आहात आमच्या सोबत सोबत. ओके. 3-3 मिनिट कसं वाटते ते बघू आपण. चला, रेडी? आवाज येतोय का मला एकदा सांगा फक्त. येतोय? आपल्या सर्वां येतोय? सर. हा, चला ठीक आहे. रेडी? 1, 2, 3 गो. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि मनापासून मी आदर करते. रेकीच्या या दुनियेत आपला प्रवास परिपूर्ण हो अशी मी कामना करते. शांतपणे अर्धपद्मासनात मांडी घालून बसा. वेगळा असतो. जसं की तुम्हाला सांगितलंय, फर्स्ट लेवलमध्ये 10% एनर्जी, सेकंडमध्ये 40% आणि थर्डमध्ये 100%. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला आलेली आहे बघा चॅटबॉक्समध्ये सर्वांनी. त्या ग्रुपला सर्वांनी जॉईन होऊन जा. तुम्ही असाल त्यामध्ये तर काय हरकत नाही, नसाल तर त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा. कारण की तुम्हाला जे काही पुढच्या गोष्टी आहेत ते त्या ग्रुपमध्ये येणार आहेत. तुमच्या नोट्स, तुमचं ऑडिओ हे सगळं त्याच्यात येईल. ठीक आहे. तुम्ही जर असाल ऑलरेडी त्याच्यामध्ये तर पुन्हा जॉईन व्हायची गरज नाही आहे. क्लिक करून बघा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. ओके. सो बिफोर गोईंग अहेड, जे आपण आज जी गोष्ट शिकणार आहोत त्याच्या आधी मला काहीतरी सांगायचं तुम्हाला, विच इज व्हेरी व्हेरी स्पेशल फॉर यू सर्वांसाठी. ओके. किती लोकांना मागचे 4 दिवस, आता उद्याचा 1 दिवस बाकी आहे तुमचा, उद्या तुमची अटुनमेंट होणार आहे. ओके. अटुनमेंट म्हणजे दीक्षा होणार आहे तुमची उद्या. सो फर्स्ट लेवल तुम्ही क्वालिफाय झाले. ठीक आहे. त्याच्यासाठी ओके. गुगल फॉर्म त्याच ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये लावलेला आहे. तर तो गुगल फॉर्म तुम्ही भरू शकता सेशन झाल्यावर. ठीक आहे. उद्या तुमची अटुनमेंट होणार आहे आणि उद्याच्या नंतर 7 दिवसाचं तुमचं मेडिटेशन असते. ते मेडिटेशन जर का तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवलला ॲडमिशन घेतली तर आम्ही घेतो रोज सकाळी 6 ते 7. जर का तुम्ही नाही घेतली तर तुम्हाला ते पर्सनली करायचं असते. आम्ही ऑडिओ देतो, आम्ही नोट्स देतो, आम्ही सर्व देऊन देतो तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही पर्सनली पण करू शकता, पण तुम्हाला असं वाटतं की ग्रुपमध्ये केलं पाहिजे, ग्रुपची एनर्जी आली पाहिजे, तर तुम्ही सकाळी तिकडे येऊ शकता. पण ते फक्त पेड मेंबरसाठी असते, सकाळी 6 ते 7. ठीक आहे. सो आता गोईंग फॉरवर्ड आपण पटकन एक 10 मिनिटामध्ये लेवल 2 आणि लेवल 3 काय आहे याची माहिती घेऊ. ओके. आणि मग नंतर आपलं जे फायनल जे गोष्ट आहे ते करू. ठीक आहे. रेडी? ओके. सर्वजण रेडी आहेत? येस. चला, सो पटापट माहिती घेऊ आपण. सो सर्वप्रथम मागील 4 दिवसापासून ज्या लोकांना तुम्ही ऐकताय, 2 लोकांना, त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. तर थोडीशी माहिती सांगतो. माझं नाव सागर गारवे आहे. मी पुणे येथे राहतो. माझं मूळ गाव जे आहे ते आहे अमरावती, अकोला, माहीत असेल तुम्हाला, ते माझं मूळ गाव आहे. मागील 6 वर्ष झाले मी पुण्यामध्ये राहतो. या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 11-12 वर्षापासून मी आहे. पण ॲक्टिवली मी 18 पासून सुरुवात केली ऑनलाईन शिकवण्याची. आणि आतापर्यंत 1800 पेक्षा जास्त ऑनलाईन प्रोग्राम घेतलेले आहेत मी. माझे रेकॉर्डेड जवळजवळ 26 पेक्षा जास्त प्रोग्राम माझे रेकॉर्डेड आहेत. ओके. सो हे छोटंसं इंट्रोडक्शन आहे. आता पुण्यामध्ये माझ्या स्वतःच्या 4 कंपन्या वेगवेगळ्या ज्याच्यामध्ये आम्ही डील करतो. आरती इज माय कलिग, शी इज वर्किंग विथ मी. ओके. त्यांचं इंट्रोडक्शन असं आहे की त्या पुण्याच्याच आहेत. शी वॉज अ हाऊसवाईफ बट नाव शी इज अ सेल्फ लव्ह कोच. ठीक आहे. सो त्या रिकी ग्रँड मास्टर आहेत, सेल्फ लव्ह कोच आहेत. त्यांनी 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवलेलं पण आहे ऑनलाईन ऑफलाईन. शी हॅज डीड हर MBA अँड शी इज ॲक्टिवली वर्किंग विथ अस वन ऑफ द कंपनी. आमच्या एका कंपनीमध्ये आमच्यासोबत काम करतात, लिडिंग पोझिशनवर आहेत. ओके. शी इज हँडलिंग हवर फॅमिली, ऑल्सो the professional life and personal life, and also dedicating time for the Reiki classes. सो आम्ही दोघांनी मिळून असा निर्णय घेतला की आपण
एक क्लास चालू करू, कारण रेकीमुळे आपल्या जीवनात बदल झाला. सो ही जी बदल झालेली गोष्ट जी आहे ही लोकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. तर त्यासाठी आम्ही आठवड्याचे 6 तास, जवळ ते 6 तास होतच नाही कधी, ते 6 तासापेक्षा जास्तच होतात, पण आम्ही 6 तास पकडले. आठवड्याचे 6 तास गुन्हेला महिन्याचे 24 तास या प्रोग्रामला देणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट, असं आम्ही ठरवलं. अँड दॅट्स हाऊ दिस जर्नी स्टार्ट्स. त्या पद्धतीनं या क्लासेसची सुरुवात झाली. पण आता लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, त्यासाठी आम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट ऑब्व्हियसली करावं लागते, कारण तुमच्यापर्यंत कसं आलो असतो आम्ही जर ॲडव्हर्टाइजमेंट केली नसती तर. तर त्यामुळे आम्ही ऑल टुगेदर एक कंपनीचा आम्ही गोल घेतलं. आमच्या ज्या 4 कंपन्या आहेत ह्या लोकांच्या भरोश्यावरच चालतात, त्यांच्यावरच चालतात, तर समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण ऑब्व्हियसली. सो व्हॉट वी कॅन गिव्ह बॅक टू सोसायटी. त्यामुळे त्यामधला एक फंड काढून, त्या कंपन्यातून जे काही अर्निंग होते त्यातला एक फंड काढून आम्ही ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च करून नंतर आम्ही या गोष्टीची सुरुवात केली. आणि आम्ही असं एक मिशन घेतलं, जे की मी तुम्हाला दाखवतो, की वी वॉन्ट टू हील 10,000 फॅमिलीज ऑफ इंडिया सध्या तरी. पण आता सध्या आम्ही महाराष्ट्रात काम करतोय फक्त. हळूहळू आम्ही इंडिया लेवलवरही काम करू. पण तुमच्यासारखे लोक येतात, चांगला रिस्पॉन्स देतात आणि इतरांना सुद्धा रिकमेंड करतात ह्या गोष्टी. कारण हिलिंग हा प्रत्येकाचा राईट आहे. काय म्हटलं मी, समजलं तुम्हाला? हिलिंग इज द राईट ऑफ एव्हरीबडी. सो त्याच्यामध्ये कसं हेल्प करू शकतो लोकांना, त्यासाठी हा 6 दिवसाचा प्रोग्राम चालू केला. या 6 दिवसामध्ये म्युझिकल थेरपी, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करतो. कालचं मेडिटेशन झालं, परवा मेडिटेशन झालं, तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही एक मेडिटेशन केलं. तर या माध्यमातून उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचावं आणि त्यांच्या जीवनात बदल घडवावा. पण 2 आणि 2, 4 हात काही नाही करू शकत. त्यामुळे या 4ला 400 किंवा 4,000 किंवा 40,000 जर का बनवायचं असेल, तर तुमच्यासारखे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये आमच्यासोबत जुळलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त जेव्हा आपण लोकांच्या जीवनात बदल करण्याचा विचार करतो ना, तेव्हा आपलं जीवन ऑटोमॅटिकली चेंज होते. लक्षात घ्या. लेट मी गिव्ह यू अ स्मॉल एक्झाम्पल, व्हेरी स्मॉल एक्झाम्पल. बिफोर 2018 आधी जो व्यक्ती तुमच्या समोर बसलेला आहे तो 8च्या आधी कधी उठायचा नाही, सकाळी 8. बट जेव्हा मी माझे क्लासेस चालू केले स्वतःचे 5 वाजताचे, तेव्हा आता तुम्ही कॅमेरा बंद करून बसता, की तुम्ही येता, की तुम्ही नाही येत, मला यावंच लागते. मला उठावंच लागते, मला कॅमेरा ऑन करून बसावंच लागते. दिस इज हाऊ यू चेंज वेन यू वॉन्ट टू चेंज अदर्स. समजलं? किती लोकांना समजलं? जेव्हा तुम्ही इतरांच्या लाईफमध्ये बदल करण्याचा एक प्रण घेता किंवा एक कमिटमेंट घेता, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं आयुष्य बदलत असते. माझ्यामुळे किती लोकांचं आयुष्य बदललं ते तर ठीक आहे, पण त्यांचं चेंज करता करता, त्यांना हेल्प करता करता माझं पण आयुष्य बदलून गेलं. राईट. 2018 आय वॉज ड्रायव्हिंग अ सिम्पल बाईक विच इज उधार मागितलेली होती मित्राला. मित्राची बाईक चालवत होतो मी 2018 जेव्हा मी पुण्यात आलो होतो. टुडे आय एम हॅव्हिंग मर्सिडीज ई क्लास. सो दिस इज व्हॉट इज द चेंज इन टर्म्स ऑफ फायनान्स. इन टर्म्स ऑफ तुम्ही म्हणाल रिलेशनशिप किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये, 2018 माझं लग्न 2014 झालं. मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय फक्त तुमच्यासोबत. 2018 माझं लग्न, सॉरी 14 माझं लग्न झालं. 7 वर्ष आम्हाला मूल बाळ नव्हतं. 7 इयर्स. जे नॉर्मल लोक बाकीचे करतात ते सगळ्या गोष्टी केल्या आम्ही. दवाखाना, बाबा, आबा, सगळं काही केलं आम्ही. आणि मंत्र हे ते सगळं 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 केलं. आफ्टर 7 इयर्स वी गॉट बेबी, अँड नॉट 1 बेबी, 2 बेबीज. एक मुलगा एक मुलगी. दॅट इज द रिलेशनशिप वाला चेंज आला माझ्या लाईफमध्ये. ठीक आहे. म्हणजे एक तुम्हाला सांगितलं फायनान्स वाला चेंज, एक तुम्हाला सांगितलं रिलेशन वाला चेंज, तिसरा चेंज विच इज द प्रोफेशनल चेंज. 2018 मी जॉब करायचो. 19 माझी खूप इच्छा होती की काहीतरी स्वतःचा बिझनेस चालू केला पाहिजे. माझी खूप इच्छा होती की काहीतरी स्वतःचं केलं पाहिजे. बट आय वॉज नॉट हॅव्हिंग दॅट कॉन्फिडंट. आय वॉज नॉट हॅव्हिंग दॅट मनी, वॉट एव्हर जे काही. टुडे आय एम ऑपरेटिंग 4 कंपनीज
ओन कंपनीज इन पुणे. 18 आजची 24 आहे, 2024 आहे आज. सो दिस इज द प्रोफेशनल चेंज आय गॉट इन माय लाईफ. आता राहिलं शेवटचा एक पार्ट, काय? शारीरिक. तर असं तर काही अनफिट वाटत नाही ना मी? वाटतो का? कुठून वाटतो का तुम्हाला अनफिट? 3 मिनिटं मी हात ठेवू शकलो, काही लोक नाही ठेवू शकले. जे नाही ठेवू शकले त्यांनी समजून घ्यायचं की आपण अनफिट आहे. 3 मिनिटं जर का आपण हात नाही ठेवू शकत तर. सो वी नीड टू वर्क ऑन आवर हेल्थ. सो सांगायचं हे सगळं काही कथा सांगायचं मागं, कहाणी सांगायच्या मागं हेच गोष्ट होती. मुद्दा हे नाहीये. जर का आमच्या आयुष्यामध्ये आरतीचं उदाहरण घ्या तुम्ही. शी वॉज वर्किंग ॲज अ HR प्रोफेशनल. ओके, ॲज अ HR म्हणून ते काम करत होत्या एका कंपनीमध्ये. त्यानंतर त्यांच्या बेबीमुळे त्यांना ती कंपनी सोडावी लागली. नंतर मग ऑब्व्हियसली बेबी मोठा होत गेला. 5-6 वर्षापर्यंत त्यांना काही करता आलं नाही दुसरं. नाऊ शी इज हँडलिंग प्रोफेशनल अँड पर्सनल लाईफ बोथ अँड अर्निंग मोर दॅन 1 lakh rupees per month. Also, हर ट्रान्सफॉर्मेशन हाऊसवाईफ पासून, म्हणजे पुन्हा हाऊसवाईफ झालं होतं ना, हाऊसवाईफ पासून तर सेल्फ लव्ह थेरपी कोच पर्यंत जे ट्रान्सफॉर्मेशन झालं, दॅट्स अ बिग थिंग, राईट? सो दिस इज व्हॉट इज द थिंग विच यू कॅन गेट फ्रॉम रेकी. ह्या गोष्टी, अशा गोष्टी तुम्हाला रेकीच्या माध्यमातून मिळू शकतात. पण मुद्दा एकच आहे, तुमच्याकडे पेशन्स आहेत का? तुमची तयारी आहे का? तुम्ही तेवढ्या गोष्टी डेडिकेट करायला तयार आहात का? उद्या मी तुम्हाला एक खूप सुंदर गोष्ट सांगेल माझ्या लाईफमधली. आज नाही सांगत मी, कारण की नाही तर आज सांगितलं तुम्ही उद्या येणार नाही, म्हणून मी उद्या सांगेल. दॅट इज अ लाईफ चेंजिंग स्टोरी है ना. बरेच लोक म्हणतात ना की सर मेरे पास पैसे नहीं है, सर मला पैशाची अडचण आहे. आय वॉज द बिगेस्ट एग्जाम्पल फॉर दॅट. मेरे पास भी नहीं थे पैसे, लेकिन हाऊ आय मॅनेज दॅट मनी हे मी तुम्हाला उद्या सांगेन. म्हणजे तुम्ही सुद्धा त्या गोष्टी मॅनेज करू शकाल. आणि तुम्ही जर का ते मॅनेज केलं, अगेन तुम्ही जर का ते मॅनेज केलं तरच तुम्ही आयुष्य बदलू शकाल. लक्षात घ्या. कोणत्याही टर्म मध्ये मी सगळ्या टर्म सांगितलंय. फायनान्स टर्म, रिलेशनशिप आहे, हेल्थ आहे आणि आध्यात्मिक आहे. कारण लक्षात घ्या, जशी तुम्ही एक गोष्ट करता, लिसन टू मी व्हेरी केअरफुली हा, जशी तुम्ही एक गोष्ट करता तशाच तुम्ही सर्व गोष्टी करता. जर का घरी जेवण झाल्यावर तुमचं, हे एकदम ले मॅन एक्झाम्पल आहे, ले मॅन एक्झाम्पल, घरी जेवण झाल्यावर तुम्हाला जर का ताटात हात धुवायची सवय असेल ना, तर तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावरही ताटातच हात धुवाल. हात धुतल्यानंतर जर का तुम्हाला अशी सवय असेल, लक्ष बघा इकडे, अशी असे सवय, अशी जर का सवय असेल तुम्हाला, तर तुम्ही कुठं बाहेर गेले, 4 चौघांमध्ये गेले तरीही तुम्ही तशीच वागणार आहात. याला म्हणतात सवय. सो हाऊ यू डू अ थिंग द वे यू डू एव्हरीथिंग. एका गोष्टीत, लाईफ मधल्या ज्या काही अदर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यातल्या कुठल्याही एका गोष्टीत जर का तुम्ही हाय एनर्जी अचीव केली, तर ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टीतही ती कशी अचीव करायची हे तुम्हाला समजून जाईल. दॅट इज व्हॉट इज द थिंग यू आर गोइंग टू लर्न विथ अस. पण तुम्हाला त्यासाठी पूर्ण तयारी ठेवावी लागेल, ग्रँड मास्टर पर्यंत जायची, कमीत कमी लेवल 2 लेवल 3 करायची तरी. सो दिस प्रोग्राम इज फॉर व्हेरी सिरियस पीपल. सो मी आता पटकन तुम्हाला पटापट सांगतो की लेवल 2 लेवल 3 मध्ये तुम्ही काय शिकणार आहात. समजलं ना तुम्हाला? ओके, चल पटापट सांगतो मी. पण यावेळेस एक जबरदस्त न्यूज आहे. प्रत्येक वेळेस असते, पण यावेळेस, कारण की आई लव टू गिव सरप्राइजेस, है ना. मुझे सरप्राइज देना बहुत अच्छा लगता है. सो आई एम गिविंग 1 सरप्राइज टुडे, बट उसके लिए आपको रुकना पड़ेगा, है ना. 5-10 मिनट रुकना पड़ेगा. एंड इट्स अ बिग सरप्राइज देने वाला हूँ आज. सुनो, अभी पहिले हे सुनलं होता, हे समजा आता की लेवल 2 लेवल 3 मध्ये काय. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके, मी जरा पिन करून घेतो मला, म्हणजे मी दिसेल यांना. ठीक आहे, दिसते स्क्रीन सर्वांना? हा. सो लेवल 2 आणि लेवल 3 हा 20 दिवसाचा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्यामुळे अप्रॉक्सिमेटली हा 16 दिवसाचा प्रोग्राम आहे.
16 ते 17 दिवसाचा. याच्यामध्ये 1-2 सेशन एक्स्ट्रा देतो आम्ही. याच्यामध्ये तुम्ही काय शिकाल? सेल्फ लव्ह आणि माइंड मास्टरी कोर्स आहे हा. प्लस याच्यामध्ये रेकी लेवल 2 आणि लेवल 3 पण शिकाल तुम्ही. तर हे 2 कोर्स जे आहे ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स तुम्हाला मिळतील फ्री ऑफ कॉस्ट. हा कोर्स कोण कंडक्ट करणार आहे? 2 लोक करणार आहे जे तुमच्या समोर आहेत, आरती मौर्य आणि मी. आम्ही दोघं लोक मिळून हा कोर्स घेणार आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला जे सांगितलं की मिशन एक ठेवलेलं आहे आम्ही की 10,000 हिलर आम्हाला बनवायचे आहेत. ऑटोमॅटिक आम्ही 10,000 हिलर बनवले म्हणजे ऑटोमॅटिक आम्ही 10,000 फॅमिली हील करू शकू. कारण जो व्यक्ती हे शिकणार तो स्वतःच्या फॅमिलीवर तर अप्लाय करेल ना, येस नो, राईट. आता सकाळी एक स्टुडंट होती, मी तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल आहे माझ्याजवळ, मी जर सांगत बसलो तर तुमचं म्हणजे 1 तास निघून जाईल. सकाळी एक स्टुडंट होती, ती म्हणे की सर माझ्या पप्पाला हे झालं होते काय चिकनगुनिया, आणि तिने हिलिंग केलं तिच्या पप्पाला. तर तिच्या पप्पाचा विश्वास नव्हता या गोष्टीवर की ह्या गोष्टी काही करतात, हे काम करतात की नाही. पण त्यांच्या मित्राला पण चिकनगुनिया झाला होता. सो हे लवकर क्युअर झाले, म्हणजे हिचे जे वडील आहे त्यांचा लवकर क्युअर झाला. आणि तिच्या वडिलांचे जे मित्र आहे त्यांना अजून काहीतरी 10-12 दिवस अजून एक्स्ट्रा लागले. तर मग तिने म्हटलं की पप्पा बघा मी हिलिंग दिलं म्हणून तुमचं लवकर झालं. सो असे खूप सारे एक्झाम्पल आहे. सो 10,000 लोकांना जर आम्ही हिलर बनवलं महाराष्ट्रामध्ये, 1 वर्षाचं टार्गेट आहे, पण मला असं वाटतं की ठीक आहे 1 वर्षात नाही 2 वर्ष जरी लागले तरी काय हरकत नाही. 10,000 लोकांना जर हिलर बनवलं तर 10,000 फॅमिली आम्ही आपोआप काय करू, हील करू शकू. आणि आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक घरामध्ये एक ग्रँड मास्टर तरी झाला पाहिजे. कारण एक ग्रँड मास्टर जर का होईल, विचार करा की मेरा क्लोन या आरती का क्लोन, आरतीचं कोणीतरी एक डुप्लिकेट किंवा माझं एक डुप्लिकेट जर का तुमच्या घरात राहायला लागलं रोज, सो व्हॉट विल हॅपन, है ना. सो एक ग्रैंड मास्टर अगर आपके घर में आ जाए सो मजा आ जाएगा ना, है ना. सो हे आमचं दुसरं ड्रीम आहे. ओके, माझ्याबद्दल तर मी सांगितलंच, तर ह्याच्यात मी जास्त टाइमपास करत नाही. हे माझा गोल शीट आहे बघा. हे मी गोल ठेवले होते 2019 मध्ये. 5,000 सबस्क्रायबर युट्यूबचे, पुस्तक लिहायचं होतं, एक मर्सिडीज घ्यायची होती, है ना, अॅनिव्हर्सरीला फिरायला जायचं होतं, 1 करोड रुपये अर्न करायचं होतं. याचे हे सगळे गोल झालेले आहे पूर्ण. हा सगळे 100%. पुस्तक एक लिहायचं होतं, मी 2 पुस्तक लिहिले, तिसरं मी लिहित आहे आता. ठीक आहे. हे सगळे गोल झालेले आहे पूर्ण. सो हे पण तुम्हाला शिकू की कसं व्हिजन बोर्ड तुम्ही बनवणार तुमचं. ठीक आहे. नाव लेट्स अंडरस्टँड की आपण 2nd आणि 3rd डिग्रीमध्ये काय काय शिकणार आहे. हे दिवस आहेत. पहिल्या दिवशी आपण 2nd डिग्रीचा इंट्रो शिकू की 2nd डिग्री काय आहे, 3rd डिग्री काय आहे, याच्याबद्दल आपण शिकू. ठीक आहे. शिक्षण देतो. उद्या येताना एक महत्वाची गोष्ट करायची आहे. तुमच्याकडे जर का हेडफोन्स नसतील, इयरफोन हेडफोन जे काही तुम्ही म्हणता, तर हे घेऊन या उद्या मार्केटमधून. 50-60-100 रुपयाचे भेटतात, ते घेऊन या. उद्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला जर का एकदम हाय लेवलवर करायचा असेल तर. ओके. दुसरी गोष्ट, एकांत ठिकाणी बसून उद्याचं सेशन अटेंड करा. उद्या, फक्त उद्याचे दिवस. ठीक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, व्हिडिओ तुमचा 100% ऑनच असला पाहिजे उद्या. जर का तुम्हाला रिझल्ट पाहिजे असतील तर, बरं का, हे जबरदस्ती नाहीये. तुम्ही व्हिडिओ बंद करून जरी बसले काय हरकत नाही. तुम्हाला रिझल्ट जर पाहायचे असतील 1 ते 1.5 तासामध्ये, 2 तासामध्ये, इफ यू वॉन्ट टू फील इट, सो उद्या ह्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. हेडफोन्स, व्हिडिओ ऑन, शांत ठिकाणी बसायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. येस प्रिया मॅडम, जो तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे येस. ठीक आहे. सीट इव्हिनिंग टाइम 9 ते 10 असा आहे ना. येस, इव्हिनिंग टाइम 9 ते 10 आहे. मॉर्निंग टाइम जो आहे तो 8 ते 9 आहे. उद्या तुमची अट्युनमेंट होणार आहे, त्यामुळे अट्युनमेंट मध्ये कोणीच गैरहजर राहू नका. ओके. नंतर आम्ही अट्युनमेंट देत नाही, किंवा जर दिली तुम्हाला पर्सनली जर का द्यायची असेल तर मग त्याचे चार्जेस असतात 499 रुपये. तर उद्या तुमचं ते काम फ्रीमध्ये होईल. ठीक आहे. सेम फीस भरून नंतर क्लास करता येईल का? येस. तुम्ही जर या महिन्यात सीट बुक केली आणि तुम्ही जर म्हटलं की मला नोव्हेंबरमध्ये करायचं आहे, किंवा डिसेंबरमध्ये करायचं आहे, किंवा जानेवारीत करायचं आहे, तर तुम्हाला आत्ता जी फीज आहे 30 लागेल, जानेवारीची फीज लागणार नाही. काही कारणास्तव वी हॅव टू इन्क्रीज द फीज. आम्ही इन्क्रीज करणार नव्हतो, पण काही कारणास्तव आम्हाला इन्क्रीज करावी लागत आहे. आणि ते पण काही जास्त नसेल, 1,001 रुपयाचा फरक पडेल फक्त. तर तुम्ही जर त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर काही हरकत नाही. सर आवाज येत नाही. आवाज येत नाही माझा? येत आहे आवाज. सरोदे, येत आहे आवाज. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे? आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. उद्याचे इन्स्ट्रक्शन क्लिअर आहेत. उद्या व्हिडिओ ऑन असला पाहिजे आणि मूलाधार चक्रापर्यंत, म्हणजे इथपर्यंत बेंबीच्या खाली पर्यंत तुम्ही दिसले पाहिजे.
तरच तुम्हाला दीक्षा व्यवस्थित जाईल. व्हिडिओ ऑन असला पाहिजे. तुमचं नाव जे दिसते, आता योगेश सरांचं नाव इथं योगेश आयफोन दिसत आहे, तर तुमचं नाव तिथं व्यवस्थित दिसलं पाहिजे. जे सरनेम असेल ते वैभव पाटील, सुप्रिया पूर्ण नाव असलं पाहिजे, सुनीता भोसले पूर्ण नाव आहे. तर नाव असलं तर जास्त बेटर आहे. ठीक आहे. क्लास रिपीट करू शकतो का? येस, करू शकता. बिलकुल रिपीट करू शकता. जसं की तुम्हाला आधीच सांगितलं की दिस इज नॉट लाईक असं नाही आहे की बाबा सी उद्देश समजा. उद्देश काय याच्या मागचं? उद्देश हे आहे की मॅक्सिमम लोकांपर्यंत ही गोष्टी कसे जाईल आणि मॅक्सिमम लोकांना ते अनुभव कसे देऊ शकू जे आम्हाला मिळाले. तर तुम्ही बॅच रिपीट केली तर आम्हाला काय त्रास असणार आम्हाला सांगा. करा ना तुम्ही रिपीट, काय हरकत नाही. जर का नाही तसं काही असतं तर मग आम्ही फ्री क्लासेस का घेतले असते, टाइम इन्व्हेस्ट करून, पैसा इन्व्हेस्ट करून. ओके. सो आणि हा महत्वाची गोष्ट, ऑफलाईन पण आपलं होते पुण्यामध्ये, पण त्याची फीस जरा जास्त असते. सो ज्यांना ऑफलाईन काही विचारपूस करायची असेल किंवा ऑफलाईन क्लास करायचा असेल आमच्याकडे, त्यांनी 7507-253-253 वर मेसेज करायचा आहे. हा नंबर सेव्ह करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. कस्टमर केअर च्या नावाने सागर गारवे किंवा रेकी काही पण सर्च करा, रेकी पुणे टाका, तुम्हाला जे वाटते ते. सो हा नंबर, काहीही प्रश्न असले त्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला तिकडे उत्तर मिळतील. हर्षाली धायगुडे मॅडम म्हणत आहेत की ईच बॅचमध्ये तुम्ही खूप वेगळे आणि छान इन्फॉर्मेशन देता. थँक्यू सो मच. सो तुम्ही अटेंड करत राहा मल्टिपल टाइम बॅच. वी डोंट हॅव एनी कन्सर्न विथ दॅट. ओके. येस, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. या, थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. आज इथे तुम्ही आलात, 4 दिवस झाले तुम्ही इथे आहात, त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. ज्यांना कुणाला पेमेंट करायची असेल त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही 4,999 पूर्ण भरू शकता किंवा तुम्ही 2,500 भरून तुमची सीट बुक करू शकता. उद्याही तुम्हाला हेच सांगणार आहे मी, फक्त उद्या मी तुम्हाला काही एक्स्ट्रा गोष्टी सांगणार आहे. सो तुम्ही आजही सीट बुक केली तर काही हरकत नाही, उद्याही बुक केली तरी काही हरकत नाही, है ना. कारण की उद्याही करायची, आजही करायची. सो इफ यू हॅव द कन्फर्म डिसिजन इन युअर माइंड की हा मला जायचंच आहे, सेकंड लेवल थर्ड लेवल शिकायचंच आहे. काही लोकांना तर मी रिकमेंड करतो. आता वैभव आहे, वैभव पाटील ऑलरेडी टॅरो कार्ड रीडर आहे. तुम्ही 100% केलं पाहिजे, कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प होईल. ठीक आहे. तुम्ही तुमची टॅरो कार्ड रिडिंगची फीज वाढवू शकता. जर का तुम्ही आता 500 रुपये चार्ज करत असाल, 300 करत असाल, तर तुम्ही 700 रुपये चार्ज करू शकता. राईट, 1,000 रुपये करू शकता. सो इट इज रिकमेंडेड फॉर फ्यू पीपल. ठीक आहे. सो फीज माहीत झाली. QR कोड आहे तुमच्याकडे, लिंक टाकलेले आहेत आरती मॅडमनी. ओके. पुन्हा एकदा शेवटचे टाकून द्या आरती मॅडम. हाफ पेमेंट, फुल पेमेंट दोन्ही लिंक टाकलेले आहेत. सो त्या कॉपी करा, त्याच्यावर जाऊन तुम्ही पेमेंट करू शकता. लिंकवर जर तुम्ही पेमेंट केलं, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला 50-100 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतील फक्त. ठीक आहे. ओके. सो आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर फ्रॉम माय साइड, फ्रॉम आवर साइड. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर अँड अटेंडिंग अस, लिसनिंग टू अस व्हेरी 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 पोलाइटली. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. मनापासून तुमचे खूप खूप आभार. उद्या एक आपलं शेवटचं सेशन असणार आहे, तेव्हा आपण भेटणार आहोत सायंकाळी ठीक 8 वाजता. उद्याचं सेशन हे 8 ते 10 चालेल, त्यामुळे त्या तयारीत राहा. आणि उद्या तुम्ही एक जबरदस्त एक्सपिरियन्स करणार आहात, त्यामुळे त्या सुद्धा तयारीत राहावे. ओके. QR कोडचं मी शेवटी एकदा दाखवून देतो, म्हणजे तुमच्याकडे असेल त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या, है ना. आणि नंबर तुमच्या लक्षात ठेवा, पाठ करू नका. 7507253253. ओके. सवाल चाहे कोई भी हो, जवाब एक ही है, 7507253253. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. उद्या भेटू 8 वाजता. धन्यवाद.